कोणा वर्णवेल ते गौरव अनिर्वाच्य सर्वथैव ब्रह्मदैवत मूर्तजो की ही अनिर्वचनीय शक्ती दृश्यरूपे अवतरली क्षिती सच्चित सुखानंदाची मूर्ती ज्ञान संवित्ती तीच ती ब्रह्माकारांतःकरणमूर्ती झाली जयाची प्रपंची निवृत्ती नित्य निष्प्रपंच ब्रह्मात्मैक्य स्थिती आनंदमूर्ती केवळती आनंदो ब्रह्मेति श्रुती श्रोते नित्य श्रवण करीती पुस्तक ज्ञानी पोथीत वाचिती भाविका प्रतीती शिरडीत धर्माधर्मादि ज्याचे लक्षण तो हा संसार अतिविलक्षण अनात्मज्ञासी क्षणोक्षण करणे रक्षण प्राप्त की परिहान आत्मज्ञानचा विषय तयासी आत्मस्वरूपीच आश्रय ते नित्यमुक्त आनंदमय सदा चिन्मय रूप दे बाबाच सर्वांचे अधिष्ठान तयासी केऊते आसन त्याही वरी रौप्य सिंहासन भक्तभावन परी बाबा बहुता दिसांची जुनी बैठक गोणत्याचा तुकडा एक त्यावरी घालिती भक्त भाविक गादी सुरेख बैसाया मागील टेकायाची भिंत तेथे तक्क्या ठेविती भक्त जैसे भक्तांचे मनोगत बाबाही वागत तैसेच वास्तव्य दिसे शिरडीत तरी ते होते सर्वगत हा अनुभव निजभक्ताप्रत साई नित्य दाखवित स्वये जरी निर्विकार अंगीकारित पूजा उपचार भक्त भावार्थानुसार प्रकार सर्व स्वीकारित कोणी करीत चामरांदोलन कोणी तालवृंत परिवीजन सनया चौघडे मंगलवादन कोणी समर्पण पूजेचे कोणी हस्तपाद प्रक्षालन कोणी अत्तरगंधार्चन कोणी त्रयोदश गुणी तांबूलदान निवेदन महानैवेद्या कोणी दुबोटी आडवे गंध शिवलिंगा तैसे चर्चिती सलंग कोणी कस्तुरी मिश्रित सुगंध तैसेची चंदन चर्चित एकदा तात्या साहेब नूलकरांचे स्नेही डॉक्टर पंडित नावाचे घ्यावया दर्शन साई बाबांचे आले एकदाच शिर्डीत पाऊल ठेवता शिर्डीत आरंभी गेले मशिदीत करूनी बाबांसी प्रणिपात बैसले निवांत क्षणभरी बाबा मग वदती तया ते जाई दादा भटाच्या येथे जा असे जा म्हणून बोटे हाते लाविती मार्गाते तयास पंडित दादांकडे गेले दादांनी योग्य स्वागत केले मग दादा बाबांचे पूजेस निघाले येता का विचारिले तयासी दादा समवेत पंडित गेले दादांनी बाबांचे पूजन केले कोणीही न तोवर लावाया धजले गंधाचे टिळे बाबांस कोणी कसाही येवो भक्त कपाळी गंध लावून देत मात्र म्हाळसापती गळ्यासी फासीत इतर ते लाविती पायाते परी हे पंडित भोळे भाविक दादांची तबकडी केली हस्तक धरून या श्री साईंचे मस्तक रेखिला सुरेख त्रिपुंड्र पाहुनी हे तयांचे साहस दादांचे मनी धासधूस चढतील बाबा परमकोपास काय हे धाडस म्हणावे ऐसे अघडते जरी घडले बाबा एकही न अक्षर वदले किंबहुना वृत्तीने प्रसन्न दिसले मुळी न कोपले तयावर असो ती वेळ जाऊ दिली दादांचे मनी रुखरुख राहिली मग तेची दिनी सायंकाळी बाबांसी विचारिली ती गोष्ट आम्ही गंधाचा उलासा टिळा लावू जाता आपुलिया निढळा स्पर्श करू द्याना कपाळा आणि हे सकाळा काय घडले आमुच्या टिळ्याचा कंटाळा पंडितांच्या त्रिपुंड्राचा जिव्हाळा हा काय नवलाचा सोहळा बसेना ताळा सुसंगत तव सस्मित वदन प्रीती साई दादा लागी वदती परिसावीती मधुर उक्ती सादर चित्ती सकळिकी दादा तयाचा गुरु बामण मी जातीचा मुसलमान तरी मी तोच ऐसे मानून केले गुरुपूजन तयाने आपण मोठे पवित्र ब्राह्मण हा जातीचा अपवित्र यवन कैसे करू त्याचे पूजन ऐसे न तन्मन शंकले ऐसे मज त्याने फसविले तेथे माझे उपाय हरले नको म्हणणे जागीच राहिले आधी न केले मज तेणे ऐसे जरी उत्तर परिसिले वाटले केवळ विनोदे भरले परी तयातील इंगित कळले माघारा परतले जै दादा ही बाबांची विसंगतता दादांच्या फारची लागली चित्ता परी पंडिता सवे वार्ता करिता कळली सुसंगतता तात्काळ धोपेश्वरीचे रघुनाथ सिद्ध काका पुराणिक नामे प्रसिद्ध पंडित तयांचे पदी सन्नद्ध ऋणानुबंध शिष्यत्वे त्यांनी घातला काकांचा ठाव तयांसी तैसाच आला अनुभव जया मनी जैसा भाव भक्ती प्रभाव ही तैसाच असो हे सर्वोपचार करवून घेती केवळ तयांच्या आलिया चित्ती ना तो पूजेची ताटे भिरगाविती रूप प्रकटिती नरसिंह
हे रूप का जै प्रकटिजेल, कोण धीराचा पाशी ठाकेल, जो तो जीवा भेणे पळेल, वृत्ती खवळेल ती जेव्हा. कधी अवचित क्रोधवृत्ती भक्तांवरी आग पाखडिती, कधी मेणाहूनी मऊ भासती पुतळा शांती क्षमेचा, कधी काळाग्निरूप भासती भक्तांसी खड्गाचे धारेवरी धरिती, कधी लोण्याहूनी मवाळ होती आनंद वृत्ती विलसती. जरी क्रोधे कापले थरथरा, डोळे जरी फिरविले गरगरा, तरी पोटी कारुण्याचा झरा माता लेकुरा तैसा हा. क्षणात वृत्तीवरी येता हाका मारुनी बाहती भक्ता, म्हणती मी कोणावरीही रागावता ठावेन चित्ता माझिया. मायहाणी लेकुरा लाता समुद्र करी नदिया परता, तरीच मी होय तुम्हा अभेरिता करीन अहिता तुमचिया. मी माझिया भक्तांचा अंकिला आहे पासीच उभा ठाकला, प्रेमाचा मी सदा भुकेला हाक हाकेला देतसे. हा कथा भाग लिहिता लिहिता ओघाने आठवली समर्पक कथा, उदाहरणार्थ कथितो श्रोता सादर चित्ता परिसिजे. आला कल्याणवासी एक यवन सिद्दीक फाळके नामाभिधान, मक्का मदीना यात्रा करून शिर्डी लागून पातला. उतरला तो वृद्ध हाजी उत्तराभिमुख चावडी माझी, प्रथम 9 मास इतराजी बाबान राजी तयाते. आला नाही तयाचा होरा व्यर्थ जाहल्या येरझारा, केल्या तयाने नाना तरा नजरा नजर होईना. मशीद मुक्त द्वार अवघ्यासी कोणासही ना पडद पोशी, परीन आज्ञा त्या फाळक्यासी चढावयासी मशिदी. फाळके अंतरी खिन्न झाले काय तरी हे कर्म वहिले, मशिदीस न लागती पाऊले काय म्या केले पापकी. कवण्या योगे प्रसन्न होती आता बाबा मजवर पुढती, हाच विचार दिवस राती हृद्रोग चित्ती फाळक्यांचे. तितक्यात कोणी कळविले तयास होऊ नका ऐसे उदास, धरा माधवरावांची कास उरेल आस मनींची. आधी न घेता नंदीचे दर्शन शंकर होईल काय प्रसन्न, तयासी याच मार्गाचे अवलंबन गमले साधन ते बरवे. सकृद्दर्शनी ही अतिशयोक्ती ऐसे वाटेल श्रोतया चित्ती, परी हा अनुभव दर्शन वक्ती भक्तांप्रती शिरडीत. जयामनी बाबांचे सवे संथपणे संभाषण व्हावे, तयाची या समवेत जावे माधवरावे आरंभी. आले हे कोण कोठून किमर्थ, गोड शब्दे कळवावा कार्यार्थ, सुतो वाच होताच समर्थ होत मग उद्युक्त बोलाया. ऐकोनिया ते हाजीने सकळ माधवरावांस घातली गळ, म्हणाले एकदा ही माझी तळमळ घालवा दुर्मिळ मिळवून द्या. पडता माधवरावांस भीड केला मनाचा निश्चय दृढ, असो वा नसो कार्य अवघड पाहू की दगड टाकुनी. गेले मशिदीस केला धीर गोष्ट काढिली अति हळुवार, बाबा तो म्हातारा कष्टी फार करा ना उपकार दयावरी. हाजी तो करूनी मक्का मदीना शिर्डीस आला आपुले दर्शना, तयाची कैसी येईना करुणा येऊच द्या ना मशिदी. जन येती असंख्यात जाऊनी मशिदीत दर्शन घेत, हातो हात चालले जात हाच खिचपत पडला का. करा की एकदा कृपादृष्टी होवो तयासी मशिदीत भेटी, जाईल मग तोही उठाउठी कुसूनी गोष्टी मनीची. शाम्या तुझ्या ओठांचा जार अजून नाही वाळला तिळभर, नसता अल्लाची खुदरत तयावर मी काय करणार तयासी. नसता अल्ला मियाचा ऋणी चढेल काय या मशिदी कुणी, अघटित येथील फकीराची करणी नाही मी धणी तयाचा. असो 12वी पलीकडे थेट आहे जी एक माधवराव हा निरोप सांगता. हाजी म्हणाले हे काय पुसता, देईन 40 लाख ही मागता हजारांची कथा काय. परिसोनी बाबा वदती त्या पूस, आज बोकड कापावयाचा मानस आहे आमुचा मशिदीस तुझ काय गोस पाहिजे. किंवा पाहिजे तुवर अस्थी किंवा वृषणवासना चित्ती, जा विचार त्या म्हाताऱ्या प्रती काय निश्चिती वांछितो. माधवरावे समग्र कथिले हाजी प्रती बाबा जे वदले, हाजी निक्षून वदते झाले न लगे त्यातले एकही मज. द्यावे मज काही असेल चित्ता तरी मज आहे एकची आस्था, कोळंब्यातील तुकडा लाभता कृतकल्याणता पावेन. हाजीचा हा निरोप घेऊन माधवराव आले परतोन, करिताच बाबांस ते निवेदन बाबा जे तत्क्षण खवळले. कोळंबा आणि पाण्याच्या घागरी स्वये उचलून भिरगाविल्या द्वारी, हात चावोनिया करकरी आले शेजारी हाजीच्या. धरूनी आपुली कफनी दोकरी हाजी सन्मुख उचलूनी वरी, म्हणती तू काय समजलास अंतरी करिसी फुशारी मज पुढे. बुढ्ढेपणाचा तोरा दाविसी ऐसे चिकाय तू कुराण पढसी, मक्का केल्याचा ताठा वाहसी परीन जाणसी तू माते. ऐसे तयासी निर्भत्सिले
अर्वाच्य शब्द प्रहार केले हाजी बहु गांगरूनी गेले बाबा परतले माघारा मशिदीचे अंगणी शिरता माळिणी देखिल्या आंबे विकिता खरे दिल्या त्या पाट्या समजता पाठविल्या तत्वता हाजीस तैसेची तात्काळ मागे परतले पुन्हा त्या फाळक्यापाशी गेले रुपये 55 खिशातून काढिले हातावर मोजिले तयाचे तेथून पुढे मग प्रेम जडले हाजीस जेवावया निमंत्रिले दोघेही जणू अवघे विसरले हाजी समरसले निजरंगी पुढे मग ते गेले आले यथेच्छ बाबांचे प्रेमी रंगले नंतरही बाबांनी वेळोवेळे रुपये दिधले तयास असो एकदा साई समर्था मेघावरी ही जयाची सत्ता तया इंद्रासी पाहिले प्रार्थिता आश्चर्यचित्ता दाटले अतिभयंकर होता समय नभ समग्र भरले तमोमय पशुपक्षिया उद्भवले भय झंझावायू सुटला झाला सूर्यास्त सायंकाळ उठली एकाएकी वावटळ सुटला वाऱ्याचा सोसाटा प्रबळ उडाली खळबळ दुर्धर त्यातची मेघांचा गडगडाट विद्युल्लतांचा कडकडाट वाऱ्याचा भयंकर सोसाट वर्षाव घनदाट जोराचा मेघ वर्षला मुसळधारा वाजू लागल्या फटफट गारा ग्रामस्थांसी सुटला भेदरा गुरा ढोरा आकांत मशिदीच्या वळचणी खाली भणंग भिकारी निवार्या आली गुरे ढोरे वासरे एकत्र मिळाली भीड झाली मशिदी पाणीच पाणी चौफेर झाले गवत सारे वाहून गेले पीकही खळ्यातील सर्व भिजले लोक गजबजले मानसी अवघे ग्रामस्थ घाबरले सभा मंडपी येऊन भरले कोणी मशिदीचे वळचणी सराहिले गाऱ्हाणे घातले बाबांना जोगाई जाखाई मरी आई शनी शंकर अंबाबाई मारुती खंडोबा म्हाळसाई ठाई ठाई शिर्डीत परी अवघड प्रसंग येता कामी पडेना एकही ग्रामस्था तयांचा तो चालता बोलता धावता संकटी पावता एक साई न लगे तयासी बोकड कोंबडा न लगे तयासी टका दोकडा एका भावाचा भुकेला रोकडा करी झाडा संकटांचा पाहून ऐसे लोक भ्याले महाराज फारची हेलावले गादी सोडून पुढे आले उभे राहिले धारेवर मेघनिनादे भरल्या नभा कडाडती विजा चमकती प्रभा त्यातची साई महाराज उभा आकंठ बोभाय उच्चस्वरे निज जीवाहूनी निज भक्त देवास आवडती साधू संत देवतयांचे बोलात वर्तत अवतार घेत त्या लागी परिसोनी भक्तांचा धावा देवासी लागे कैवार घ्यावा वरचे वरी शब्द झेलावा भक्तभावा स्मरोनी चालली आरोळीवर आरोळी नाद दुमदुमला निराळी वाटे मशीद डळमळली कांटाळी बैसली सकळांची त्या गिरागजर तारस्वरे दुमदुमली मशीद मंदिरे तव मेघ निजगर्जना आवरे वर्षावधारे धारांचा उदंड बाबांची आरोळी अवघा सभा मंडप दंडळी गजबजली भक्त मंडळी तटस्थ ठेली ठाईच अतर्क्य बाबांचे विंदान जाहले वर्षावा आकर्षण वायू ही आवरला तत्क्षण धुई विच्छिन्न जाहली हळूहळू पाऊस उगवला सोसाटाही मंदावला नक्षत्रगण दिसू लागला तम निरसला ते काळी पाऊस पुढे पूर्ण उगवला सोसाट्याचा पवनही विरमला चंद्र गगनी दिसू लागला आनंद झाला सकळा ते वाटे इंद्रास दया आली पाहिजे संतांची वाणी राखली ढगे 12 वाटा फाकली शांत झाली वावटळ पाऊस सर्वस्वी नरमला वाराही मंद वाहू लागला गडगडाट जागीच जिराला धीर आला पशुपक्षा सोडून या घरांच्या वळचणी गुरे वासरे बाहेर पडुनी वावरू लागली निर्भयमनी पक्षीही गगनी उडाले पाहून पूर्वील भयंकर प्रकार मानून या बाबांचे उपकार जन सर्व गेले घरोघर गुरेही सुस्थिर फरकली ऐसा हा साई दयेचा पुतळा तयासी भक्तांचा अतिजिव्हाळा लेकुरा जैसा आईचा कळवळा किती मी प्रेमळा गाऊ त्या अग्नीवरी ही ऐसीच सत्ता ये अर्थीची संक्षिप्त कथा श्रोता परिसिजे सादर चित्ता कळेल अपूर्वता शक्तीची एकदा माध्यान्हीची वेळ धुनीने पेट घेतला सबळ कोण राहील तेथ जवळ ज्वाळा कल्लोळ उठला प्रचंड वाढला ज्वाळा माळी तक्तपोशीला शिखा भिडली वाटे होते मशिदीची होळी राख रांगोळी क्षणात तरी बाबा मनी स्वस्थ सकळ लोक चिंताग्रस्त तोंडात बोटे घालीत समस्त कायही शिकस्त बाबांची एक म्हणे आणा की पाणी दुजा म्हणे घालावे कोणी घालिता माथा सटका हाणी कोण त्या ठिकाणी जाईल मनी जरी सर्व अधीर विचारावया नाही धीर बाबाच तव होऊनी अस्थिर सटक्यावरी कर टाकियला
पाहोनी ज्वाळांचा भडका, हाती घेऊन या सटका, हाणिती फटक्यावरी फटका, म्हणती हटका माघारा. दुनी पासाव एक हात, स्तंभावरी करीती आघात, ज्वाळांकडे पाहात पाहात सबूर सबूर वदत ते. फटक्या फटक्यास खाली खाली ज्वाला नरम पडू लागली, भीती समूळ उडून गेली, शांत झाली तै धुनी. तो हा साई संतवर, ईश्वराचा दुजा अवतार, डोई तयाच्या पायावर, ठेविता कृपा कर ठेविल. होऊन श्रद्धा भक्तियुक्त, करील जो या अध्यायाचे नित्य, पारायण होऊन स्वस्थ चित्त, आपदा निर्मुक्त होईल. फार काय करू मी कथन, शुद्ध करो निया अंतःकरण, नेमनिष्ठ भा साई परायण, ब्रह्म सनातन पावाल. पुरेल अपूर्व इच्छित काम, व्हाल अंती पूर्ण निष्काम, पावाल दुर्लभ सायुज्य धाम, अखंड राम लाधाल. असो जया भक्तांच्या चित्ती, भोगावी परमार्थ सुख संवित्ती, तेणे या अध्यायानुवृत्ती आदरवृत्ती ठेवावी. शुद्ध होईल चित्तवृत्ती, कथा सेवनी परमार्थ प्रवृत्ती, इष्टप्राप्ती अनिष्ट निवृत्ती, पहावी प्रचिती बकेले. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई महिमा वर्णनम नाम एकादशोऽध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अथ श्री साई सच्चरित अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय जय सद्गुरु साईनाथा, नमितो चरणी ठेवुनी माथा, निर्विकार अखंडैक स्वरूपता, शरणागता कृपा करी. सच्चिदानंदा आनंद कंदा, भवदवार्ता सौख्य निष्पंदा, अद्वैत बोधे द्वैत छंदा, मंदाच्याही वारिसी. अवघ्या ठाई पूर्ण भरले, गगन जैसे हे विस्तारले, ते चिकी तव स्वरूप रेखाटले, अनुभवी भले दैवशाली. साधूंचे व्हावे संरक्षण, असाधूंचे समूळ निर्दळण, एतदर्थची ईश्वरावतरण, संत हे विलक्षण या परते. साधू असाधू संता समान, एक मोठा एक ऊन, हे जाणे ना जयांचे मन, समसमान उभयांचे. ईश्वराहूनी संत मोठे, असाधूंसी आधी लाविती वाटे, मन जयांचे तिळ तिळ तुटे, प्रेम दाटे दीनार्थ. भवसागराचे हे अगस्ती, अज्ञानतमाचे हे गभस्ती, परमात्म्याची येथेच वस्ती, वस्तुतः हे तदभिन्न. ऐशातील हा साई माझा, अवतरला भक्त काजा, मूर्तिमंत ज्ञान राजा, कैवल्य तेजाधिष्ठित. जीवमात्री अत्यंत ममता, इतरत्र अत्यंत अनासक्तता, ठायी सत्ता ठायी विरक्तता, निर्वैर समता सर्वत्र. जयान शत्रुमित्र भाव, सरिसे जया रंगराव, ऐसा जो साई महानुभाव, ऐका प्रभाव तयाचा. संत आपुल्या पुण्यकोडी, वेचिती भक्त प्रेमाच्या ओढी, न पाहती आड पर्वत दरडी, घालिती उडी भक्तार्थ. एक अज्ञानी म्हणून नेणती, परमार्थ काय कशाशी खाती, स्त्री पुत्र धनकामी लोलंगती, विचारी नेणती ती सोडा. ऐसी नेणती बाळी भोळी, देवतया ते कृपा कुरवाळी, देवासी विमुख देवा निराळी, अभिमान पोळी तया ते. अज्ञानियांची येईल कीव, संत एकादा लावील जीव, विश्वास प्रकटेल लाठीव, ज्ञानाची ताठीव निष्फळ. पंडितम मन्य मूढमती, शुष्काभिमाने उगीच फुगती, भक्तिपंथ अवहेळिती, नको संगती तयांची. नको वर्णसंकर बंड, नको वर्णाभिमान थोतांड, न व्हा वर्णाश्रम धर्मलंड, पाखंड पंडित न व्हावे. वेद वेदांग पारंगत, ज्ञान गर्वे मदोन्मत्त, भक्ती मार्गाचे आड येत, तयांची धडगत दिसेना. अज्ञानी विश्वास पडिपाडे, तरेल तो भवभय साकडे, परी या शास्त्र पंडितांचे कोडे, कदा नुलगडे कवणाते. संतांपायी ठेविता विश्वास, अज्ञानिया अज्ञान निरास, ज्ञानाभिमानिया न विकल्प सायास, उपजेल तयास सद्भाव. असो एकदा सुदैव परिपाटी, कैसी घडली विचित्र गोष्टी, होती एका कर्मठाचे ललाटी, अलभ्य भेटी साईंची. तयाचा संकल्प होता वेगळा, योगायोग होता निराळा, तेणेची शिरडीचा लाभ घडला, दृष्टीस पडला निजगुरु.
ते अतिसुरस कथानक जे गुरु महात्म्य प्रकाशक श्रवण कराजी आवश्यक प्रेम निदर्शक गुरुभक्ता नाशिक क्षेत्रस्थ कर्मठ सोवळे अग्निहोत्री उपनाम मुळे पूर्व पुण्याईच्या बळे शिर्डीस आले एकदा गाठी नसता हे बळ शिर्डीस कोणीही ठरे ना पळ कोणाचा कितीही निश्चय प्रबळ न चले चळवळ बाबांपुढे कोणी म्हणेल मी जाईन मन माने तो तेथे राहीन नाही तयाच्या हे आधीन पराधीन तो सर्वस्वी ऐसे मी म्हणता थकले कित्येक निश्चय करिता साई एक स्वतंत्र देवता गळे अहंता इतरांची आपुली पाळी आलिया विण बाबांसी होईना आपुले स्मरण कानी न येई तद्गुण वर्णन दर्शन स्फुरण कोठून जावे साई समर्थ दर्शना असता कित्येकांची कामना योगची आला नाही त्यांना साई निर्वाणापर्यंत पुढे जाऊ जाऊ म्हणता आड येऊन दीर्घसूत्रता राहिले कित्येक येता येता बाबाही निधनता पावले आज उद्या करीत राहिले अखेर प्रत्यक्ष भेटीस अंतरले ऐसे पश्चात्ताप पावले अंती नागवले दर्शना ऐसियांची जी राहिली भूक परिसता कथा या आदरपूर्वक पुरविल दुधाची तहान ताक विश्वास एक ठेविता बरेचे भाग्ये कोणी गेले दर्शन स्पर्शने चित्ती झाले ते काय तेथे यथेच्छ राहिले बाबांनी ठेविले पाहिजे आपल्या पायी कोणान जाववे राहू म्हणता कोणान राहावे आज्ञा होई तोच वसावे माघारा जावे जा म्हणता एकदा काका महाजनी शिर्डीस गेले मुंबईहुनी एक आठवडा शिर्डीस राहुनी परतावे मनी तयांचे चावडी सुंदर शृंगारीत बाबांसमोर पाळणा टांगीत कृष्ण जन्माचा उत्सव करीत आनंदे नाचत भक्तजन गोकुळाष्टमीचा ही सोहळा आनंदाने पहावा डोळा साधूनी ऐसी मौजेची वेळा काका शिर्डीला पातले आरंभीच बाबांच्या दर्शना जाता बाबा पुसती तयांना परतणार केव्हा निज सदना विस्मित मना ताई काका भेटता क्षणीचा हा का प्रश्न काका जाहले विस्मयापन्न राहू शिर्डीत 8 दिन होते की मन तयांचे बाबाची जेव्हा स्वये पुसती उत्तर देणे काका प्रती तेही वाटे बाबाची सुचविती म्हणून देती योग्य ते बाबा जेव्हा देतील आज्ञा परतेन तेव्हा आपुले सदना प्रत्युत्तर येताची काकांच्या वदना उदयिक जाना म्हणाले आज्ञा केली शिरसाप्रमाण करूनी बाबांसी अभिवंदन असता अष्टमी सारखा सण केले प्रयाण तेच दिनी पुढे जमते गावी येती पेढीवरती जाऊनी पाहती मालक मार्ग प्रतीक्षाच करीती काका परतती केव्हाही मुनीम एकाएकी आजारी मालकास काकांची जरुरी काकांनी त्वरित यावे माघारी पत्र शिर्डीवरी मोकलिले काका तेथून निघाल्यावरी टपालवाला तपास करी मग ते पत्र पाठवी माघारी मिळाले घरी काकांस तेची पहा की याचे उलट श्रवण करा ही अल्प गोष्ट भक्तांसी नकळे निजाभीष्ट साई ते स्पष्ट जाणतसे एकदा नाशिकचे प्रख्यात वकील नामे भाऊ साहेब धुमाळ बाबांचे एक भक्त प्रेमळ आले केवळ दर्शन उभ्या उभ्या घ्यावे दर्शन करून या पायी नमन घेऊनी उदी आशीर्वचन जावे परतोन हे पोटी परतता वाटेवर निफाडास उतरणे होते धुमाळास तेथे एका मुकदम्यास जाणे तयांस आवश्यक हा जरी तयांचा बेत बाबा जाणत उचितानुचित परत जावया आज्ञा मागत बाबा न देत ती त्यांना आठवडा एक ठेवून घेतले आज्ञा देण्याचे स्पष्ट नाकारिले सुनावणीचे कार्य लांबले तैसेच गेले 3 वार आठवड्यावरही काही दिवस ठेवून घेतले धुमाळांस इकडे मुकदम्याचे तारखेस न्यायाधीशास अस्वस्थता जन्मात कधीही नाही ठावा ऐसा पोटशूळ दुर्धर उठावा मुकदमा अपाप पुढे ढकलावा काळ लागावा सार्थकी असो धुमाळांस साई सहवास पक्षकाराचा चिंता निरास घडून आले अप्रयास ठेविता विश्वास साईवर पुढे मग योग्य काली धुमाळा ते आज्ञा दिधली कार्ये सर्व यथास्थित झाली अघटित केली साईंची मुकदमा चालला 4 मास जाहले 4 न्यायाधीश परी अखेरीस आले यश आरोपी निर्दोष सुटला एकदा एक भक्तप्रवर नानासाहेब निमोणकर कैसा तयांच्या पत्नीचा कैवार घेतला तो प्रकार परिसावा निमोण गावीचे वतनदार न्यायाधीशाचा कारभार सोपवी जया सरकार वजनदार हे मोठे माधवरावांचे पितृव्य ज्येष्ठ वयोवृद्ध पूज्य श्रेष्ठ जाया ही मोठी एकनिष्ठ साईच इष्ट दैवत
सोडून या वतनी गाव शिरडीत दोघाही तिधला ठाव साई चरणी ठेवून भाव सुख स्वभाव वर्तती कुठून या ब्राह्ममुहूर्ती प्रातस्नान पूजन सारिती कराया नित्य काकड आरती चावडी प्रती ती येत पुढे आपुली स्तोत्रे म्हणत नाना बाबांपाशीच राहात होई सूर्यास्त तोपर्यंत सेवेत निरत बाबांच्या लेंडीवरी बाबांस नेत मशिदीत आणून घालीत पडेल ती सेवा करीत प्रेम भरित मानसे बाईनेही आपुल्या परी करवेल ती बाबांची चाकरी करावी अतिप्रेम भरी दिवसभरी तेथेच मात्र कराया स्नानपान स्वयंपाक जेवण खाण अथवा रात्री कराया शयन निजस्थान सेवावे बाकी अवशेष सर्व काळ दुपार तिपार सांज सकाळ घालवी हे दाम्पत्य प्रेमळ राहुनी जवळ बाबांच्या असो या दोघांची सेवा वर्णिता होईल बहु ग्रंथ विस्तरता म्हणून प्रस्तुत विषया पुरता भाग मी आता ऐकवितो बाईसी जाणे बेलापुरी मुलगा तेथे थोडा आजारी केली पतीच्या विचारी तेथे तयारी जाण्याची पुढे नित्यक्रमानुसार बाबांचाही घेतला विचार पडताची बाबांचा होकार घातला कानावर पतीच्या असो ऐसे निश्चितपणे ठरले बेलापूरचे जाणे पुढे पडले नानांचे म्हणणे उद्याच परतणे माघारा नानासी होते काही कारण म्हणून म्हणती तिज लागून जा परी ये परतोन दुश्चित मन कुटुंब दुसरे दिवशी पोळ्याची अवस तोही तेथेची काढावा दिवस होती बाईच्या मनाची हौस येईना मनास नानांच्या शिवाय अमावास्येचा दिन अनुक्त कराया गमनागमन बाईस पडले कोडे गहन कैसी सोडवण होईल बेलापुरास गेल्या विण वाटेन तिजला समाधान दुखविता नये पतीचे मन आज्ञोल्लंघन मग कैचे असो मग केली तयारी निघाली जावया बेलापुरी लेंडीस निघाली बाबांची स्वारी नमस्कारी तयाते कोणीही बाहेर गावी जाता पावावया निर्विघ्नता देवा पुढे खालवी माथा तीच की प्रथा शिर्डीत परी तेथींचा देवसाई जावयाची कितीही घाई निघावयाचे समयी डोई तयांचे पायी ठेवीत या तेथील क्रमानुसार साठ्यांची या वाड्यासमोर बाबा उभे असता क्षणभर बाईने चरण वंदिले नाना साहेब निमोणकर आदी करून सान थोर येऊन तेथे दर्शन तत्पर करीती नमस्कार बाबांना ऐसिया समस्त मंडळी देखता विशेषतः नानांची या समक्षता बाबा जे बदले बाईस तत्वता पहावी समयोचितता तयांची पायी ठेवून या माथा निघावयाची आज्ञा मागता जा बरे लवकर जा आता स्वस्थ चित्ता असावे गेल्या सारखे 4 दिवस सुखी राही बेलापुरास विचारून या सर्वत्रांस माघारी शिर्डीस येई तू असो बाबांचे वचन बाईस अकल्पित शांतवन निमोणकरांसी पटली खूण समाधान उभयता सारांश आपण करावे बेत आम्हान जाणवे आदि अंत हिताहित जाणती संत काही न अविदित तयाते भूत भविष्य वर्तमान करतला मलकवत तया ज्ञान करिता तयांच्या आज्ञेत वर्तन सुख संपन्न भक्त होती असो आता पूर्वानुसंधान चालवू मुख्य कथा निरूपण कैसी मुळ्यांवरी कृपा करून दिधले दर्शन गुरुचे श्रीमंत बापू साहेब बुट्टी हेतू घ्यावी तयांची भेटी परतोन जावे उठाउठी मुळ्यांच्या पोटी हे होते असो हा जरी त्यांचा हेत बाबांचा त्यात अन्य संकेत तो चमत्कार ते इंगित सावचित्त परिसावे श्रीमंतांची भेट झाली मंडळी मशिदी लागी निघाली मुळ्यांनाही इच्छा उदेली निघाले मंडळी समवेत मुळे षटशास्त्री अध्ययन ज्योतिर्विद्येत अतिप्रवीण सामुद्रिकातही तैसेची पूर्ण रमले दर्शन होताच पेढे बत्तासे बर्फी नारळ नारिंगादी फळफळावळ अमूप अर्पिती जनप्रांजळ भक्त प्रेमळ बाबास शिवाय तेथे येती माळिणी जांब केळी ऊस घेऊनी बाबा खरीदिती आलियामनी पैसे देऊनी पदरचे पल्लवचा पैका खर्च करीत आंब्याच्या पाट्या खरेदीत केळी ही उमाप आणवीत वाटीत मनसोक्त भक्तांना एक एक आंबा घेऊन करी धरून दोन्ही तळहस्ताभ्यंतरी सोडून मऊ झालियावरी भक्ता करी मग देत आंबा लाविता ओठी रस एकदाच उतरावा पोटी जैसी भरली रसाची वाटी सालबाठी फेकावी केळ्यांची तो अपूर्व शैली भक्तांनी घ्यावी गर्भनभाळी बाबांनी सेवाव्यात तयांच्या साली काय त्या केली अद्भुत ही सर्व फळे आपुले हाती बाबा तेथे अवघ्यांसी वाटिती
कोकाली आलिया चित्ती स्वये चाकिती एकादे या क्रमाची या परिपाटी केवळ भक्तजनांची यासाठी खरी दूनी केळियांची पाटी बाबा वाटीत होते तै शास्त्री बुवांस आश्चर्य गहन जाहले देखून बाबांचे चरण ध्वज वज्रांकुश रेखा निरीक्षण करावे मन जाहले भक्त काका साहेब दीक्षित होते तेव्हा निकटस्थित उचलून 4 रंभा फळे देत बाबांचे हातात ते धवा कोणी बाबांस बहु विनविले बाबा हे क्षेत्रस्थ शास्त्री मुळे पातले चरणी पुण्यबळे प्रसाद फळे द्या की या विनवा कोणी वा न विनवा बाबांचे आलिया विण जीवा कोणा ते काही न देती ते केव्हा करीती तेव्हा काय ते केळी न मुळे हात मागती तदर्थ पुढे हात पसरिती बाबा न तिकडे चित्त देती प्रसाद वाटिती सकळिका मुळे बाबांस करीती विनंती फळे नको हात द्या मागती पाहू येते सामुद्रिक वदती बाबा न देती त्या हात तरीही मुळे पुढे सरकत सामुद्रिकार्थ हात लांबवीत बाबा न तिकडे ढुंकून पाहात जणू नाहीत गावीचे त्या पसरल्या मुळ्यांचे हाती बाबा ती 4 केळी ठेविती बसा म्हणती परी न देती मुळ्यांचे हाती निजहस्त आजन्म ईश्वरार्थ झिजविला काय तयासी सामुद्रिकी कर्तव्य काय अवाप्त सकळ काम साईराय सद्भक्ता माय बापजो पाहून बाबांची निस्पृह स्थिती सामुद्रिकार्थ उदासीन वृत्ती शास्त्री बुवा हस्त आवरिती नाद टाकिती बाबांचा काही वेळ स्वस्थ बैसले मंडळी समवेत वाड्यात गेले स्नान केले सोवळे ल्याले आरंभू सरले अग्निहोत्र इकडे नित्यक्रमानुसार बाबा निघाले लेंडीवर म्हणती गेरू घ्या रे बरोबर भगवे अंबर परिधानू सर्वांस वाटला चमत्कार गेरूचे बाबा काय करणार जो तो करू लागे विचार गेरू स्मरला आज का बाबांची ऐसीच संदिग्ध वाणी काय अर्थ जाणावा कोणी परी आदरे साठविल्या श्रवणी अर्थश्रेणी वोगरिती की ते संतांचे बोल कधीही जे नसणार फोल अर्थभरित सदा सखोल करवेल मोल कवणाते आधी विचार मग उच्चार हा तो नित्याचा व्यवहार उच्चारा मागे आचार संत साचार आदरिती या सर्वमान्य सिद्धांतानुसार संत वचन कधी न निस्सार ध्यानी धरून पडताळिता फार पडे वेळेवर उकलत्या असो इकडे बाबा परतले निशाणी शिंग वाजू लागले बापू साहेब जोगी वहिले वेळी सुचविले मुळ्याते आरतीचा समय आला येता कायकी मशिदीला शास्त्री बुवांचे सोवळेपणाला प्रसंग वाटला अवघडतो वदती मग प्रत्युत्तरी घेऊ दर्शन तिसरे प्रहरी लागले जोग मग ते अवसरी करू तयारी आरतीची इकडे बाबा परत येवोनी बैसले बोलत जो निजासनी तो सर्वांच्या पूजा होऊनी आरती स्थानी थाटली इतुक्यात बाबा म्हणती आणा त्या नव्या बामणाकडून दक्षिणा बापू साहेब बुट्टीच तत्क्षण गेले दक्षिणा मागावया नुकतेच मुळे करूनी स्नान सोवळे वस्त्र करूनी परिधान बैसले होते घालूनी आसन स्वस्थ मन करूनिया निरोप परिसता ते अवसरी विक्षेप दाटला मुळ्यांचे अंतरी दक्षिणा किमर्थम्या द्यावी तरी मी अग्निहोत्री निर्मळ असतील बाबा मोठे संत परी मी काय तयांचा अंकित मजपाशी का दक्षिणा मागत जाहले दुश्चित्त मनतेने साईन सारिखे दक्षिणा याचिती कोट्यधीश निरोप आणिती मुळे जरी मनी शंकती दक्षिणा घेती समवेत आणिक संशयतयांचे मनी आरब्ध कर्म अपूर्ण टाकुनी जावे केवी मशिदी लागुनी नाही म्हणूनही म्हणवेना संशयात्म्यास नाही निश्चिती सदा दोलायमान चित्ती तया नही ना ती गती त्रिशंकु स्थिती दयोळा घोलपनाथ ते जरी पूर्वीच ब्रह्मीभूत आश्चर्यचकित बहुमुळे गुरु जरी वस्तुतः समाधिस्थ तेही जै दृष्टिगोचर भासत तेने मुळे अतिविस्मित तैसेची साशंकित मानसी स्वप्न म्हणावे नाही निजेला जागृती तव गुरु कैसा ठेला संभ्रम केवता जीवी उठला बोल खुंटला क्षणभरी आपुला आपण घेई चिमटा म्हणे नव्हे हा प्रकार खोटा किमर्थ मना हा संशय फुकटा सर्वांसकटा मी येथे मुळे मूळचे घोलप भक्त बाबांविषयी जरी शंकित परी झाले पुढे अंकित अकलंकित मानसे स्वये वर्णाग्रज ब्राह्मण वेद वेदांग शास्त्र संपन्न मशिदीत घोलप दर्शन विस्मयापन्न जाहले मग वरती गेले चढोन निज गुरुचे चरण वंदून उभे राहिले कर जोडून वाचेसी मौन पडियेले भगवी वस्त्रे भगवी छाटी घोलप स्वामी देखोनी दृष्टी धावोनी पायी घातली मिठी उठा उठी मुळ्यांनी तुटला उच्च वर्णाभिमान
पडले डोळ्या माझी अंजन भेटता निजगुरु निरंजन निधान संपन्न ते झाले हरपली विकल्प वृत्ती जडली बाबांवरी प्रीती अर्धोन्मीलित नेत्रपाती टक लाविती साईपदी अनंत जन्मींचे सुकृत फळले दृष्टी पडली साईंची पावले चरणतीर्थी स्नान घडले दैव उघडले वाटले आश्चर्य केले सकळिकी हे काय घडले एकाएकी जाऊनी फुलांची फेका फेकी पायी डोकी ठेविती का इतर म्हणती बाबांची आरती मुळे घोलपनामे गर्जती उंच स्वरे त्यांचीच आरती गाती रंगी रंगती सप्रेम सोवळ्याची सांडिली स्फीती स्पर्शाची विराली स्फूर्ती साष्टांग दंडायमान होती डोळे मिटती आनंदे उठल्यावरी डोळे उघडिता घोलप स्वामींची अदृश्यता त्यांचे स्थानी साई समर्था दक्षिणा मागता देखिले पाहोनी बाबांची आनंद मूर्ती आणि तयांची ती अतर्क्य शक्ती तटस्थ झाली चित्तवृत्ती मुळे निजस्थिती विसरले ऐसे हे महाराजांचे कौतुक देखता हरली तहान भूक जाहले निजगुरु दर्शन सुख परम हरिख मुळ्यांना जाहले मानसी समाधान घातले बाबांसी लोटांगण आनंदाश्रूंस भरते येऊन मस्तकी चरण वंदिले दक्षिणा काय होती ती दिधली पुनश्च डोई चरणी ठेविली नयनी प्रेमाची आसुवे आली तनु झाली रोमांचित सद्गदित कंठ झाला अष्टभाव मनी दाटला म्हणती मनीचा संशय फिटला वरी भेटला निजगुरु पाहोनी बाबांची अलौकिक लीला मुळ्यांसह सर्वजन गहिवरला गेरूचा अर्थ विशद झाला अनुभव आला ते धवा हेची महाराज हेची मुळे आश्चर्य कैसे येची वेळे कोण जाणे महाराजांचे कळे अगाध लीळे दयांचे ऐसेची एक मामलतदार धरुनी साई दर्शनी आदर सवे घेऊनी मित्र डॉक्टर निघाले शिर्डीस यावया डॉक्टर ज्ञातीने ब्राह्मण रामोपासक आचारवान स्नान संध्या विहिताचरण नेम निर्बंधनी आवड साई बाबा मुसलमान आपले आराध्य जानकी जीवन आधीच स्नेहासी ठेविले सांगून नाही मी नमन करणार मुसलमानाच्या पायी नमन करावया हे घेईना मन म्हणून शिर्डीस करावया गमन प्रथम पासून शंकित मी पाया पडा हा कोणीही आग्रह धरणार नाही ऐसा दुराग्रह करून घेऊ नका हा ग्रह करा हा निग्रह मनाचा करावा माते नमस्कार बाबा ही न कधी वदणार आश्वासिता हे मामलतदार प्रकटला आदर गमनार्थी ऐसा दृढ निश्चय करून मानून आपुले मित्राचे वचन विकल्प अवघा दूर सारून निघाले दर्शन घ्यावया परी आश्चर्य जै शिर्डीस आले दर्शनार्थ मशिदीत गेले आरंभी त्यांनीच लोटांगण घातले विस्मित झाले बहुस्नेही तव ते पुसती तया ते कैसे विसरला कृतनिश्चया ते आम्हा आधीच लोटांगणा ते मुसलमाना ते घातले कैसे मग ते डॉक्टर कथिती नवल रामरूप म्या देखिले श्यामल ते मी तात्काळ वंदिले निर्मल सुंदर कोमल साजिरे तेची पहा हे आसन स्थित तेची हे सर्वांसवे बोलत म्हणता म्हणता क्षणार्धात दिसू लागत साई रूप तेने डॉक्टर विस्मयापन्न म्हणावे तरी हे काय स्वप्न म्हणे हे कैचे मुसलमान योग संपन्न अवतारी चोखा मेळा जातीचा पाऊल न ठेवणे मशिदीत बैसले उपोषित शिर्डीत ऐसे क्रमिले दिवस तीन पुढे उगवता चौथा दिन काय घडले वर्तमान दत्तावधान परिसाते वास्तव्य ज्याचे खानदेशात ऐसा एक अकस्मात स्नेही तयांचा पातला तेथ दर्शनार्थ साईंच्या 9 वर्षांनी जाहली भेटी परमानंद माईना पोटी डॉक्टरही गेले उठाउठी तयाचे पाठी मशिदीस जाताची घातला नमस्कार बाबा पुसती का डॉक्टर कोणी आला का बोल वाढेल बहुत ग्रंथ गौरव विस्तार भयास्तव आवरितो आरंभीची मुळ्यांची कथा परिसता विस्मय श्रोतिया चित्ता परी येथील तात्पर्यार्थता तैसीच बोधकता आकळीजे